नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर अंघोळ वगैरे करून देवापुढे एक पाट मांडावा. या पाटावर हळद आणि चंदनाने युक्त नाग नागिन आणि त्यांच्या 7 पिलांची चित्र काढावीत. जर तुम्हाला हे शक्य नसेल तर आपण मातीची मूर्ती मिळते नागाची, ती पूजेत ठेवली तरी चालेल, पण नागाबरोबर नागिन आणि त्यांच्या पिलांची चित्र मात्र जरूर असावीत. नसेल शक्य तर तुम्ही रांगोळीने काढली तरी चालतील. त्यानंतर या नागदेवतेची पूजा करावी. हळद, कुंकू, दिवा, उदबत्ती त्याबरोबर फुलं देखील व्हावीत. आघाडा दुर्वा वाहून त्यांची पूजा करून प्रार्थना करावी. त्यांना दुपारी पुरणाची दिंड करून त्याचं नैवेद्य दाखवावा. याशिवाय पूजेच्या वेळेस त्यांना दूध, साखर यांचा नैवेद्य दाखवावा, लाह्यांचा नैवेद्य दाखवावा. या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गुळ यांच्यापासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते. त्याचा नैवेद्य देखील या नागदेवतेला दाखवायचा आहे. नागपंचमीच्या दिवशी चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये असे संकेत पाळले जातात. त्याचबरोबर जमीन खणू नये, शेतात नांगर चालवू नये असं देखील म्हटलं जातं. आपण जर नागाची पूजा केली तर नागाची पूजा केल्यानंतर मी आपल्याला एक नागमंत्र या ठिकाणी ऐकवणार आहे. नागाची पूजा केल्यानंतर आपण आपल्या घरातील नागाच्या जी पूजा मांडली आहे त्याच्या पुढे हात जोडून बसावे व हा पूर्ण मंत्र किमान 3 ते 7 वेळा तरी ऐकावा. त्यानंतर नागाला दंडवत घालावे आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या दिवशी ही पूजा विसर्जन करावी व हे सर्व साहित्य झाडामध्ये सोडून द्यावे. ओम साईराम. आता ऐकूया आपण नाग मंत्र, नाग स्तोत्र. ब्रह्मलोके च ये सर्पा शेषनागा पुरोगमा नमोस्तु तेभ्यं सुप्रीतः प्रसन्ना सन्तु मे सदा. विष्णुलोके च ये सर्पा वासुकी प्रमुखश्च ये नमोस्तु तेभ्यं सुप्रीता प्रसन्ना सन्तु मे सदा. रुद्रलोके च ये सर्पा तक्षका प्रमुखास्तथा नमोस्तु तेभ्यं सुप्रीता प्रसन्ना सन्तु मे सदा. खाण्डवस्यं तथा दाहे स्वर्गे च ये समाश्रिता नमोस्तु तेभ्यं सुप्रीता प्रसन्ना सन्तु मे सदा. सर्पः सत्रे च ये सर्पा अस्थिकेनाभिरक्षिता नमोस्तुभ्यं तेभ्यं सुप्रीता प्रसन्ना सन्तु मे सदा. प्रलये चैव ये सर्पा कार्कोट प्रमुखश्च ये नमोस्तु तेभ्यं सुप्रीता प्रसन्ना सन्तु मे सदा. धर्मलोके च ये सर्पा वैतरण्या समाश्रिता नमोस्तु तेभ्यं सुप्रीता प्रसन्ना सन्तु मे सदा. ये सर्पा पर्वतयेषु धारिसन्धिषु संस्थिता नमोस्तु तेभ्यं सुप्रीता प्रसन्ना सन्तु मे सदा. ग्रामे वा यादिवारण्ये ये सर्पा प्रचरन्ति च नमोस्तु तेभ्यं सुप्रीता प्रसन्ना सन्तु मे सदा. पृथिव्यां चैव ये सर्पा बीलसंस्थिता नमोस्तु तेभ्यं सुप्रीता प्रसन्ना सन्तु मे सदा. रसातले च ये सर्पा अनन्तादिमहाबला नमोस्तु तेभ्यं सुप्रीता प्रसन्ना सन्तु मे सदा. इति नागस्तोत्रं सम्पूर्णम्.